नमस्कार. वसंत मोरे यांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. वसंत मोरे यांची किती संपत्ती आहे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेली आहे. आपण हे बघणारच आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. युथ इंडिया चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सामाजिक व शैक्षणिक व राजकीय घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. चला तर वळूया व्हिडिओकडे. वसंत मोरे तात्या जे की मनसेमध्ये, पूर्वी मनसे या पक्षामध्ये होते, 3 टर्म्स ते नगरसेवक होते. आपल्या कार्याचा ठसा त्यांनी आपल्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मांडलेला होता. त्यानंतर आपले जे कार्य आहे, कार्याची गती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा सुद्धा भेटलेला आहे. तर वेगवेगळ्या कारणासाठी वसंत मोरे हे चर्चेत असतात. कामासाठी व इतर गोरगरीब जनतेसाठी त्यांचा मदतीचा हात असतो, सदैव असतो. त्यानंतर त्यांनी मनसे हा पक्ष सोडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं व आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तरी देखील आपण त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी काय उल्लेख केला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांच्यावर कर्ज आहे 3.5 कोटी रुपयाचं त्यांच्यावर कर्ज आहे व त्यांची एकूण मालमत्ता 4,16,67,000 इतकी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे. वसंत मोरे यांनी आज जो अर्ज दाखल केलेला आहे, कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. वसंत मोरे हे पुण्याच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले असता यामध्ये तिरंगी लढत होते. त्यामध्ये काँग्रेसचे धंगेकर व बीजेपीचे महळ व वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यामध्ये टफ फाईट आहे. येणारा काळच ठरवेल कोण निवडणुकीत बाजी मारेल. आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून, कोणता उमेदवार पुण्यामधून बाजी मारेल? कमेंटच्या माध्यमातून आपण आपले कमेंट मांडावे. धन्यवाद.